थंडी असल्यामुळे सकाळी मला उठावंसंच वाटत नाही आणि माझा चार्ली एवढा मऊ आहे ना, इतकं मस्त आहे ना, की एवढी गरम गरम मस्त वाफ लागते ना त्याच्यामध्ये, की त्याला अंगावर घेतला ना की झोप एवढी भारी लागते ना, मला उठावंसंच वाटत नाही. एवढं माझं भारी ब्लँकेट आहे ना, क्यूटवाला, आणि मला उठावंसंच वाटत नाही. म्हणून मी आज कॉलेजला पण गेलेली नाही आहे. आणि एवढी थंडी आहे ना, पुण्यामध्ये खूप जास्त थंडी आहे. सो मला हे असं माझं चार्ली असं गुरपटून झोपायला आवडतं आणि खूप जास्त असं वाटतच नव्हतं उठू उठू उठू. जान्हवी मला उठवून उठवून बिचारी एकटीच गेली कॉलेजला. आणि नंतर मग मी असा विचार केला की उठावं, पण ही माझे काय डोळे उघडत नव्हते. सो नंतर मग इथे जेवण तर दुपारी नव्हतं. सो मी असा विचार केला की काहीतरी ऑर्डर करू. आणि मग मी ऑर्डर केल्यानंतर मग जान्हवी पण बोलली की चल मग करूया ऑर्डर. आणि इथे आम्ही मागवलेलं आहे पार्सल बर्गर कॉम्बो. जेवण बनवायला एवढं कंटाळा येतं ना गायच काय सांगू. आणि नंतर मग आम्ही दोघींनी ते अनबॉक्सिंग केलं आणि भाईसाब कसली भारी पॅकिंग होती. शपथ एक एक नंबर पॅकिंग होती. आणि नंतर मग आम्ही ते अनबॉक्सिंग करायला घेतली. तर काय काय आलेलं आहे बघा, क्रिस्पी चिकन, आणि नंतर काय फ्रेंच फ्राईज, आणि नंतर काय ते कोका कोला, आणि अजून पण काय 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 होतं एवढं काय. आणि नंतर मग हे मी अनबॉक्सिंग करायला घेतलेलं आहे. आणि इथे नुसते प्रत्येक गोष्टीचे म्हणजे आता त्याच्यासोबत डेझर्ट पण आलेलं होतं, चॉकोलावा केक, आणि नंतर मग एक कोकाचे वेगळं पॅकेजिंग होतं, आणि त्याच्या आतमध्ये फ्रेंच फ्राईज आणि बर्गर हे वेगळे पॅकिंग होते. सो हे असं म्हणजे बघूनच असं पाणी सुटलं. आणि हे आम्ही खूप दिवसांनी ऑर्डर केलेलं आहे. आम्ही रोज नाही खात, म्हणजे खातो पण एवढं नाही. ह्याला जरा जास्तच खर्च झालेला होता मागून. आणि मग हे आम्ही गपागप खाल्लं. खूप जास्त भूक लागलेली होती. आणि नंतर मग हे आम्ही खाल्लं आहे. मी तरी किसं सोडून पार भूक लागलेली असताना नो कॉम्प्रोमाइज काहीच. आणि नंतर मग इथे मी घातलेली आहे बंडी आणि चाललेली आहे थोडी फ्लेक्स करत आहे स्वतःला. आणि इथे घातलेली आहे मी टोपी आणि चाललेली आहे, कारण खूप जास्त थंडी आहे. आणि पुण्यामधली एवढी खतरनाक थंडी लागते ना, एवढी खतरनाक ना, जर आज तुम्ही मॉइश्चरायझर लावलात नाही तर उद्या तोंडाला तुमच्या खड्डे दिसणार पक्का. आणि ते मी पाणी आणायला चाललेले आहे, पैसे घेतलेले आहेत खालून काकांकडनं कॉईन घेणार. आणि इथे आम्ही एवढं खरकटं केलेलं आहे ना, तिथंच बसतो तिथंच हाकतो, नाही सॉरी तिथंच आम्ही बसतो तिथंच झोपतो, सगळ्या गोष्टी तिथंच करतो. आमची लिफ्ट बंद आहे गाईस, तुम्हाला तर माहीतच आहे किती ते दुःख. इथे आम्ही शिडीने चाललेलो होतो पाणी आणायला, आणि इथे लाईट पेटत आहे. म्हणजे कसं पाणी घेताना समजायला पाहिजे ना किती रुपयाचा कॉईन टाकला आहे, त्यासाठी तिथे लाईट लावलेली आहे. मी जान्हवीला दिलेला आहे सिक्का, जान्हवीने टाकला खपक करणं आणि फसाक करणं पाणी येणार आहे आता ह्याच्यामधनं. हां येईल, आलंच. चला भेटूयात उद्या. चलो बाय गाईज.